गेल्या 2 वर्षाची जर CETची जर कॉलेजची जर कट ऑफ बघितली तर जवळपास महाराष्ट्रातली जी टॉप 5ची कॉलेजेस आहेत त्यांचे सगळ्यांचे कट ऑफ 99+ आहेत. मग 99+ ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपल्याला मार्क्स किती लागतात, तर त्यावेळी आपल्याला 99% गेल्या वर्षी अराउंड 128 मार्क्स टू 135 मार्क्सला मिळालं होतं. त्यामुळे असं नाही आहे की 99% म्हणजे 160+ मार्क्स स्कोर करायचे. तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, फक्त तुम्हाला 130+ मार्क्स स्कोर करायचे. ठीक आहे. मग फिजिक्समध्ये तुम्ही 30+ स्कोर करा किंवा केमिस्ट्रीमध्ये 40+ स्कोर करा किंवा मॅथ्समध्ये 60+ स्कोर करा. या तिन्हीमध्ये मिळून जर तुम्ही व्यवस्थित स्कोर केलेत तर 99+ मिळू शकतं. ठीक आहे. आता जवळजवळ दिवाळीची सुट्टीसुद्धा तुमची संपलेली आहे आणि आता नोव्हेंबरचा महिना स्टार्ट होते. ठीक आहे. सगळी मुलं तुम्ही जवळपास एकतर कम्फर्ट झोनमध्ये आहात की तुम्हाला समजत नाही की आपली बोर्ड एक्झाम जवळ येते, बोर्ड एक्झाम नंतर CETची प्रिपरेशन करू. काही मुलं फक्त JEEवरती फोकस करून बसले आहेत, ती नंतर शिफ्ट होतात CETवरती. मग अशा सिच्युएशनमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, असं नाही की दिवसात तुम्ही कंटिन्युअसली 12 तास 16 तास अभ्यास करावा, परंतु ॲटलिस्ट छोटे छोटे टास्क आहेत ना, ज्या गोष्टी तुम्ही जर आत्तापासून स्टार्ट केल्यात म्हणजेच पूर्ण आठवड्यामध्ये ॲटलिस्ट एक चॅप्टर जरी प्रत्येकी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा कव्हर केलात तरीसुद्धा CET एक्झामपर्यंत 99+ मिळू नक्कीच शकतात. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त थोडंसं फोकस्ड राहायचं आहे. बाकीची जी काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत ती सगळी तुम्हाला कम्प्लिटली बाजूला ठेवायची नाही आहेत, परंतु ॲटलिस्ट थोडेफार काय असेल ते PYQज असेल, सिलेबस कवर असेल, या गोष्टींवरती फोकस करायचं आहे. तर सगळ्यांना नमस्कार. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये एकतर तुम्हाला 99+ स्कोर करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून जर प्रिपरेशन स्टार्ट केली तर कशा पद्धतीने तुम्हाला काय फॉलो करायचे आहेत, PYQज किती सॉल्व करायचे आहेत, कशा पद्धतीने सिलेबस कवर करायचा आहे आणि आपले नोव्हेंबर महिन्यापासून ते CET एक्झामपर्यंतचे टार्गेट्स काय आहेत ही सगळी सांगणार आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर जर आत्तापासून प्रिपरेशन केली तर 99% जर तुम्हाला स्कोर करायचं असेल तर नोव्हेंबर महिन्याची या महिन्याचे टार्गेट्स काय आहेत. आता जी टार्गेट्स मी देतोय ते असं नाही की तुम्ही एकाएकी स्टार्ट करा. पहिली गोष्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यामध्ये जास्तीत जास्त सिलेबस कसा कव्हर करता येईल हे पहिलं आपली टार्गेट असणार आहे. मग नोव्हेंबरमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला प्रत्येकी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तिन्ही सब्जेक्टचे कोणतेही 5 चॅप्टर्स पिकअप करायचे आहेत, मोस्टली हाय वेटेज चॅप्टर्स, आणि ते चॅप्टर्स या एका महिन्यामध्ये कव्हर करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकी 5 चॅप्टर्स पिकअप करा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे, आणि ते या महिन्यामध्ये कव्हर करा. आता इतकं काही अवघड नाही, सिम्पल टास्क आहे. तुम्ही विचार करा, आपल्याकडे 30 दिवस आहेत नोव्हेंबरचे. जर तुम्ही प्रत्येक चॅप्टरला कव्हर करायचं म्हटलं तर प्रत्येक चॅप्टर कव्हर करण्यासाठी तुम्हाला 6 दिवस मिळतात. ठीक आहे. त्यामुळे विचार करा की एक चॅप्टर PCMचा तुम्ही ॲटलिस्ट 2 दिवसांमध्ये तरी कव्हर करू शकता. म्हणजेच काय, तर 30 दिवसांपैकी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर कव्हर करण्यासाठी 6 दिवस मिळतात. ठीक आहे. या 6 दिवसांमध्ये तुम्हाला फिजिक्सचा एक, केमिस्ट्रीचा एक आणि मॅथमॅटिक्सचा एक असे 3 चॅप्टर कव्हर करायचं आहे. म्हणजे जर डेडिकेटेडली फक्त तुम्ही कंप्लीट दिवस एका चॅप्टरला दिलात तर एक फिजिक्सचा चॅप्टर कव्हर करण्यासाठी तुम्हाला 2 दिवस मिळतात, केमिस्ट्रीला 2 दिवस मिळतात आणि मॅथमॅटिक्सला 2 दिवस मिळतात. आता इतकं सिम्पल आहे की तुम्हाला 6 दिवसांमध्ये फक्त 3-3 चॅप्टर्स कव्हर करत जायचं आहे. ठीक आहे. मग आता चॅलेंज काय येतं, एकतर कोचिंगमध्ये किंवा तुमच्या क्लासेसमध्ये जो सिलेबस आहे ना तो खूप लवकर कव्हर केला जातो आणि जेणेकरून तुमचा सिलेबस लवकरात लवकर संपवला जातो. ठीक आहे. आता होतं आहे असं की हा सिलेबस कव्हर करण्यामध्ये तुमचे खूप बॅकलॉग्स तयार झाले. मग याच्यासाठी सोल्युशन काय, एक म्हणजे काय, ज्यावेळी मी सांगतोय की तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे, सिलेबस कव्हर म्हणजे काय, तर वेगळं तुम्हाला काही करायचं नाही. पहिली गोष्ट, 3 ते 4 तासांमध्ये फक्त तुम्हाला त्या चॅप्टरची थिअरी कव्हर करायचे आणि त्याचे फॉर्म्युला जेवढे आहेत ना सगळे पाठ करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी थिअरी आत्ता परफेक्ट कराल, जेवढे फॉर्म्युलाज तुम्ही आत्ता समजून घ्याल, त्याचा फायदा ज्यावेळी तुम्ही बोर्ड एक्झामनंतर CETच्या फायनल एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये ज्यावेळी तुम्ही क्रॅश कोर्स वगैरे कराल त्यावेळी त्याचा नक्की फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की नोव्हेंबरच्या 30 दिवसांमध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे प्रत्येकी 5 चॅप्टर्स तुमचे कव्हर झाले पाहिजे. ठीक आहे. चॅप्टर्स कव्हर करणे म्हणजे काय, एका चॅप्टरला पहिल्यांदा 3 ते 4 तासामध्ये फक्त त्याची थिअरी कव्हर करायची आणि त्याचे फॉर्म्युलाज पाठ करायचे आणि जेवढ्या काही थिओरिटिकल कन्सेप्ट आहेत ते सगळे समजून घ्यायचे. ठीक आहे. आणि नंतरचे जे 4 ते 5 तास आहेत याच्यामध्ये फक्त MCQ प्रॅक्टिस. ठीक आहे. शक्य असेल तर MCQ प्रॅक्टिसवरती जास्त वेळ द्या. ठीक आहे. त्यामुळे मी जसं तुम्हाला सांगितलं की समजा फिजिक्सचा एखादा चॅप्टर मी रोटेशनल डायनॅमिक्स केलं आहे, मी काय ठरवलं की आज आणि उद्या मी कंप्लिटली 2 दिवस फक्त एका चॅप्टरला देणार आहे. ठीक आहे. मग पहिल्या दिवशी काय करू शकता तुम्ही, तर समजा एक 5-6 तास जरी अभ्यास करत असाल तर पहिल्या 3 ते 4 तासामध्ये
त्या चॅप्टरचे वन शॉट लेक्चरमधून थिअरी कवर करा आणि उरलेला जो कंप्लीट वेळ आहे ना तो तुम्ही कंप्लीटली सगळा त्यांच्या MCQ प्रॅक्टिसवरती देऊ शकता. ठीक आहे. आता येतो पुढची स्टेप म्हणजे काय तर MCQ किंवा PYQ प्रॅक्टिसची स्ट्रॅटेजी. एक म्हणजे काय ज्यावेळी तुम्ही आता MCQ प्रॅक्टिस सॉल्व करताय त्यावेळी PYQs तुमची सॉल्व होत आहेत परंतु ते खूप टाईम कन्झ्युमिंग होत आहेत आणि प्रत्येक वेळेला PYQ सॉल्व करताना पुन्हा मागे जाऊन त्याचे सोल्युशन्स वगैरे बघावं लागतं. मग अशा सिच्युएशनमध्ये काय वाटतं की तुम्हाला वाटतं की माझे PYQ सॉल्व होत नाहीत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा रिग्रेट करायचं नाही आहे. ठीक आहे. भलेही PYQ सॉल्व होऊ देत. मी काय करेल एक सांगतो की टाईम बाउंडेड PYQ मेथड तुम्ही सॉल्व करा. म्हणजेच काय ही खूप इम्पॉर्टंट आहे. टाईम बाउंडेड म्हणजे काय उदाहरणार्थ आता मी मॅथमॅटिक्सचा वेक्टर हा चॅप्टर कव्हर करतोय. मग मी काय करेल 2025चे PYQs मधून 16 PYQs मी पिकअप करेल. कुठल्याही बुकमधून तुम्ही यूज करू शकता. तर 16 PYQs मी पिकअप केले आणि त्याच्यासाठी मी 30 मिनिटाचा टायमर सेट करेल. ठीक आहे. आता 30 मिनिटामध्ये तुमच्या 16 PYQs मधले ॲटलिस्ट थोडेफार सॉल्व झालेत. ठीक आहे. 30 मिनिटानंतर तुम्ही ज्यावेळी आन्सर्स चेक करता बरोबर फक्त 8 क्वेश्चन्स तुमचे बरोबर आहेत. ठीक आहे. ठीक आहे. 8 क्वेश्चन्स तुम्हाला वेक्टर्स चॅप्टरमधून सॉल्व झालेत. मात्र बाकीचे जे 8 क्वेश्चन्स आहेत ना ते तुम्हाला जमलेत किंवा सॉल्व झाले नाहीत. ठीक आहे. ॲटलिस्ट जे क्वेश्चन्स सॉल्व झालेत त्यासाठी तरी ते तरी इनफ आहेत. मग जे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व नाही झालेत 8 क्वेश्चन्स त्यांच्यासाठी काय करायचं एक गोष्ट म्हणजे काय मागे बघून सोल्युशन समजून घ्या की क्वेश्चन कसा सॉल्व झाला आहे. ठीक आहे. याचा फायदा काय होईल ज्यावेळी तुम्ही पुन्हा रिव्हिजन करायला याल PYQ सॉल्व करण्यासाठी किंवा PYQचं रिव्हिजन करायला त्यावेळी त्या क्वेश्चनची मेथड किंवा तो क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजेत. त्यावेळी तुम्हाला परत तो क्वेश्चन्स नाही आला असं होणार कामा नये. त्यामुळे जरी PYQ सॉल्व होत नसले तरी रिग्रेट करायची काही गरज नाही. त्याचे सोल्युशन्स बघा सोल्युशन समजून घ्या त्या पद्धतीचे ॲटलिस्ट 2 ते 3 क्वेश्चन्स अगेन सॉल्व करा आणि परत ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळी ते क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. शक्य असेल तर टाईम बाउंडेड PYQ सॉल्व करा. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय डेली स्टडी टाईम टेबल. तर आता मी जसं सांगितलं की प्रत्येकी तुम्हाला जे 8 तास असतात ते एकतर तुमचे कोचिंग क्लासेसमध्ये जातात 8 तास असेल ते बाकी इतर कामांमध्ये जातात आणि उरलेला जो 8 तासांचा वेळ आहे तो कम्प्लिटली सेल्फ स्टडीसाठी द्या. जेवढा तुमच्या कोचिंगमध्ये वगैरे प्रोडक्टिव्ह तुमचा अभ्यास होत नाही जेवढा वेळ तुमच्याकडे असेल त्यापैकी जास्तीत जास्त वेळ हा सेल्फ स्टडीसाठी द्या. मग सेल्फ स्टडीसाठी तुम्ही काय करू शकता आता जी मुलं डेडिकेटेडली PCMला म्हणजे प्रत्येक दिवशी अभ्यास करायचे ते एकतर मॅथ्सला 4 तास अभ्यास करू शकतात किमिस्ट्रीला 2 तास अभ्यास करू शकतात किंवा फिजिक्सला 2 तास अभ्यास करू शकतात. मात्र मी जसं सांगितलं की समजा तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे 5 चॅप्टर्स कव्हर करायचे असेल तर 2 दिवसामध्ये डेडिकेटेड एक चॅप्टरसुद्धा पिकअप करू शकता. म्हणजे समजा काय करू शकता तर पहिल्या 2 दिवसामध्ये फिजिक्सचा एक चॅप्टर पिकअप केला रोटेशनल डायनॅमिक्स तो कव्हर केला. नेक्स्ट 2 डेजमध्ये तुम्ही काय करू शकता तर जो आपला नेक्स्ट केमिस्ट्रीचा जो चॅप्टर आहे सॉलिड स्टेट्स तो कव्हर करू शकता. पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्ही मॅट्रिक्स चॅप्टर पिकअप करू शकता तो कव्हर करू अशा पद्धतीने करू शकता. मात्र या मेथडमध्ये तुम्हाला रिव्हिजन करणं दर आठवड्याला खूप गरजेचं आहे. नाहीतर होतं असं जो चॅप्टर मी आधी कव्हर केला आहे तो महिन्याच्या एंडिंगमध्ये विसरून जाल. ठीक आहे. त्यामुळे ही काळजी घ्या. जे तुम्ही टाइम टेबल आता बनवतोय ना असं नाही की ॲट अ टाईम सगळ्यांचं टाइम टेबल 100% फॉलो होईल. ॲटलीस्ट 75% जरी फॉलो होत असेल ना तेवढं येणं पाहिजे जास्त काही गरज नाही आहे. ठीक आहे. आणखी टाइम टेबल फॉलो करताना छोटे छोटे गोल्स सेट करा. असं नाही की मी आज 16 तास अभ्यास करतो याचा अर्थ मी पूर्ण आठवडा 16 तासाचा अभ्यास करतोय. प्रत्येक दिवस सारखा नसतो त्यामुळे याची जाणीव ठेवा. आणखीन गोल्स छोटे छोटे सेट करा की मला आज या चॅप्टरचे हे PYQ सॉल्व करायचे याची थिअरी अभ्यास करायचं आहे. जे काही उगाचच युजलेस जिथं टाईम खूप वाया जातोय अशी लेक्चर्स अटेंड करू नका. मग ती कॉलेजच्या असू द्यात किंवा क्लासेसच्या असू द्यात त्याऐवजी रूममध्ये येऊन सेल्फ स्टडी केला तरी चालेल. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय. आता मॅथ्समध्ये लक्षात ठेवा यावर्षीसुद्धा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचीच क्वेश्चन्स येणार आहेत. मॅथमॅटिक्सवरती जास्तीत जास्त फोकस असू द्यात. एक म्हणजे काय बोर्डची थिअरी कव्हर करणं CETच्या कन्सेप्ट परफेक्ट करणं आणि लास्ट 5 वर्षाचे PYQs परफेक्ट करणं हे मॅथमॅटिक्ससाठी असणार आहे. केमिस्ट्रीसाठी काय केमिस्ट्री इझी टू मॉडरेट येतं. फक्त टेक्स्टबुक फॉलो करा. टेक्स्टबुक इन डेप्थ फॉलो करा. प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जास्तीत जास्त पाठांतर करण्यावरती फोकस करा आणि केमिस्ट्रीचे जेवढे काही MCQs भेटतील मग PYQs असू दे MCQ असू दे सगळेच्या सगळे सॉल्व करून टाका. ठीक आहे. फिजिक्स मॉडरेट लेवलचंच येतो. फिजिक्ससाठी फक्त PYQs केला तरी इनफ आहे. ठीक आहे. ही होती सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. आता
रिव्हिजन प्लॅन काय, एक म्हणजे काय, तुम्ही रिव्हिजन प्लॅन जो आहे ना तो वीकली रिव्हिजन प्लॅन ठेवू शकता. म्हणजे जे सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवस मिळतात, याच्यामध्ये कंप्लीट आठवड्याभरात जेवढं काही केलं नाही तर ॲटलिस्ट थोडंफार तरी रिव्हिजन करा. सगळ्यात जास्त गरजेचं आहे की तुम्ही रिव्हिजनकडे ना खूप दुर्लक्ष करताय. असं करू नका, शक्य असेल तेवढं रिव्हिजन करा. आय होप तुम्हाला जो आपला नोव्हेंबरचा जो प्लॅन आहे तो समजला असेल. आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, तर ती आहे कन्सिस्टन्सी. एकतर तुम्ही आत्ता किती अभ्यास करताय यापेक्षा तुमच्याकडे आता बोर्डसाठी पण तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यामुळे शक्य तेवढा जास्तीत जास्त वेळ तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करा. ठीक आहे, भलेही तो अभ्यास कमी होऊ देत, परंतु ॲटलिस्ट थोडेफार तरी इम्प्रूव्हमेंट असेल ना, ते खूप गरजेचं आहे. PYQ सॉल्व्ह होत आहेत म्हणून रिग्रेट करत बसायचं नाही. त्याऐवजी जेवढे काही क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत ना ते परफेक्ट करा. जे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत ते का नाही सॉल्व्ह झाले त्याच्या कन्सेप्ट परफेक्ट करा आणि पुढं मूव्ह ऑन करा. ठीक आहे, आणि हा जो प्लॅन आहे तो नक्की फॉलो करायला स्टार्ट करा आणि कमेंटमध्ये तुमचा केवढा सिलेबस कव्हर झाला ते नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.